या पोएमची माहिती मिळवलेली आहे, म्हणजे एक्सप्लेनेशन समजून घेतलेलं नेमकं कवितेत काय सांगितलेलं आहे. कविता समजलेली असेल तुम्हाला. आज आपल्याला या कवितेचं ॲप्रिसिएशन बघायचं आहे. ॲप्रिसिएशन तुम्हाला 4 मार्कासाठी एक स्वतंत्र प्रश्न विचारला जातो. ॲप्रिसिएशन बद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तरी पण एक रिव्हिजन म्हणून आपण आज त्याचा अभ्यास घेणार आहोत की नेमकं ॲप्रिसिएशन मध्ये आपल्याला कोणते कोणते मुद्दे लिहायचे आहेत, कशा पद्धतीनं ते लिहायचे आहेत, आणि पहिल्या कवितेचं ॲप्रिसिएशन सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे तुमची कन्सेप्ट ती क्लिअर होईल आणि 4 मार्काचा जो प्रश्न आहे तुमचा तो सॉल्व्ह करायला तुम्हाला कुठलीही अडचण राहणार नाही. तर बघूयात पहिल्यांदा ॲप्रिसिएशन बद्दल थोडीशी माहिती. ऐकतो बघा, स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ह्याच्यामध्ये नेमकं ॲप्रिसिएशन कशासाठी पाहिजे, तर ॲप्रिसिएशन का केलं जातं, तर टू फाइंड आउट द क्वालिटीज ऑफ द पोएम, टू अंडरस्टँड द पोएम इन अ बेटर वे. महत्वाचं काय, ॲप्रिसिएशन केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं, किंवा ॲप्रिसिएशन कशासाठी केलं जातं, तर त्या कवितेत असणाऱ्या ज्या काही चांगल्या क्वालिटीज आहेत, ज्या काही गुड क्वालिटीज आहेत, त्या समजून घेण्यासाठी, कविता चांगल्या पद्धतीने आपण समजून घेण्यासाठी, त्या गुड क्वालिटीज समजून घेण्यासाठी आपल्याला ॲप्रिसिएशनची आवश्यकता तिथं असते. कविता पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित समजण्यासाठी ॲप्रिसिएशनची आवश्यकता तिथं असते. तर इथं गुड क्वालिटीज आपण जर पोएमच्या शोधून काढल्या तर आपल्याला ती कविता बेटर वे मध्ये काय होते, अंडरस्टँड करता येते. तर त्यासाठी काही पॉइंट्स दिलेले आहेत. एखाद्या कवितेचं ॲप्रिसिएशन आपण कशा पद्धतीने लिहायचं आहे, तर त्यासाठी काही पॉइंट दिलेले आहेत. तर पहिला पॉइंट तुम्हाला दिसत असेल. पहिल्यांदा तुम्हाला ॲप्रिसिएशन करताना पहिला जो पॉइंट घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे टायटल, पोएम अँड द पोएट. टायटल म्हणजे काय, कवितेच्या शीर्षकाबद्दल आपल्याला थोडक्यामध्ये माहिती लिहायची आहे. नेमकं टायटल काय आहे, टायटल मधून आपल्याला काय बोध होतो, टायटल मधून काही विषय ओळखता येतो का आपल्याला कवितेचा, नेमकं थीम काय आहे, थोडक्यात आपल्याला काय समजतं का, तेवढ्या एका ओळीमध्ये आपल्याला टायटल मध्ये लिहायचं आहे. टायटलचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे त्या. त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा ह्यातच लिहायचा आहे, एका वाक्यामध्ये पोयम बद्दल माहिती लिहायची आहे. म्हणजे कविता कोणत्या प्रकारची आहे ते आपल्याला इथं लिहायचं आहे. म्हणजे नरेटिव्ह फॉर्म मध्ये आहे का, एखादं बॅलेड आहे, ओड आहे, इलिजी आहे, म्हणजे कोणत्या प्रकारची कविता आहे, सॉनेट आहे, त्या टाईप मध्ये कोणत्या प्रकारची पोएम आहे ते आपल्याला इथं लिहायचं आहे. त्यानंतर पोएमचा प्रकार आपण थोडक्यात म्हणू शकतो, एखादी इन्स्पिरेशनल पोएम आहे, हिस्टॉरिकल पोएम आहे, किंवा अजून कुठली पोएम आहे, देशभक्तीपर पोएम आहे, ते आपल्याला इथं त्या पद्धतीने सुद्धा एक वाक्य इथं लिहिता येईल की नेमकं कविता कशावर आधारित आहे, त्यातनं आपल्याला काय मिळतं. एका वाक्यामध्ये आपल्याला कवितेबद्दल लिहायचे की कविता कशावर आधारित आहे. त्यानंतर कविता लिहिणारे जे पोएट आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात इथं माहिती द्यायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तर कवीचं नाव लिहावं लागेल. कवी असेल किंवा कवयित्री असेल, दोघांपैकी, पोएट किंवा पोएटेस, दोघांपैकी कोणी पण असू द्या, त्याचं नाव. त्यानंतर त्याचं जे काही फेमस वर्क असेल ते तुम्हाला तिथं लिहावं लागेल. आणि त्या कवीचं जे काही वैशिष्ट्य असेल, तो कोणत्या गोष्टीसाठी फेमस आहे, त्याची कोणती गोष्ट फेमस आहे लिटरेचरमध्ये, ते तुम्हाला तिथं थोडक्यात मेन्शन करावं लागेल. तर सुरुवातीलाच इथं 3 पॉइंट दिलेले आहेत, टायटल, पोएम अँड पोएट. तर हे कमीत कमी 3 ते 4 ओळीमध्ये तुम्हाला इथं एकाच पॅराग्राफ मध्ये मांडायचं आहे. पहिला मुद्दा तुम्ही काय करणार आहात, टायटल, पोएम अँड पोएट असा. त्यानंतर किंवा तुम्हाला जमलं तर याला सेपरेट सुद्धा तुम्ही करू शकता, एकत्र लिहू शकता किंवा सेपरेशन केलं तरी चालेल, प्रत्येक मुद्द्याला वेगळा पॉइंट दिला तरी चालू शकतो. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे ऍप्रिसिएशन मधला तो आहे थीम. थीम म्हणजे इथं थोडक्यात आपल्याला कवितेची समरी लिहायची आहे. नेमकं कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे, आशय काय आहे कवितेचा,
कवितेत कोणता विषय मांडलेला आहे तो आपल्याला इथं लिहायचा आहे. त्यानंतर स्टाईल. स्टाईल म्हणल्यानंतर त्यामध्ये लँग्वेजचा संबंध आला. त्यानंतर वापरलेल्या फिगर्स ऑफ स्पीचचा संबंध आला. ते आपल्याला इथं 2-3 गोष्टी मेन्शन करायच्या, किंवा राईम स्कीम जर वापरली असेल तर कुठल्या राईम स्कीम वापरलेल्या आहेत ते तुम्हाला तिथं लिहावं लागणार आहे. तर स्टाईल म्हणल्यानंतर तिथं तुम्हाला लँग्वेजशी संबंधित सगळ्या गोष्टी तिथं लिहाव्या लागतील. त्यानंतर कवितेमध्ये काही स्पेशल फीचर वापरलेले आहे का, रेग्युलर पेक्षा काही वेगळं वैशिष्ट्य त्या कवितेमध्ये वापरलेलं आहे का कवीनं, जर असेल तर ते आपल्याला एक मेन्शन करावं लागेल इथं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे मोरल मेसेज. मोरल म्हणजे काय, कवितेतून काय आपल्याला बोध मिळतो का, किंवा एखादा संदेश दिलेला आहे का. तर जो कोणता मेसेज दिलेला असेल, जे काही मोरल दिलेलं असेल आपल्याला, ते तुम्हाला एका वाक्यामध्ये तिथं लिहायचं की या कवितेतून असा असा संदेश आपल्याला मिळतो, कवीनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर शेवटचं जे पॉइंट लिहायचं आहे तुम्हाला तो आहे ओपिनियन. ओपिनियन मध्ये काय, स्वतःचं तुमचं मत मांडायचं आहे. स्वतःचं मत, कविता तुम्हाला आवडली का, किंवा कसं काय, आवडली तर कशी काय, आणि नाही आवडली तर कशी का नाही आवडली, त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लिहायच्या. सकारण तुम्हाला इथे लिहायचं आहे. जर कविता आवडलेली असेल तर ते कारण लिहायचं आहे का आवडली, नाही आवडली तर का नाही आवडली, दोन्ही गोष्टी तुम्हाला इथं मेन्शन करायच्या आहेत. परत इथं थोडक्यात रिव्हिजन करून देतो बघा. टायटल बद्दल काय सांगितलंय तुम्हाला, टायटल मधून आपल्याला काय मिळतं, जनरल मिनिंग, कवितेचा जनरल मिनिंग आपल्याला मिळतो, आणि समरी ऑफ द थॉट प्रेझेंटेड, म्हणजे कवितेमध्ये जे काही थॉट मांडलेला आहे, विचार मांडलेला आहे, ते थोडक्यामध्ये आपल्याला टायटल मधून लक्षात येतं, त्या कवितेच्या टायटल मधून. तर त्यासाठी टायटलची माहिती तुम्हाला इथं लिहित असताना या गोष्टीचा विचार करायचा आहे की नेमकी कोणती थॉट प्रोसेस किंवा कोणता विचार या कवितेतून मांडलेला आहे किंवा टायटल मधून आपल्याला मिळतो, ते एका वाक्यात तुम्हाला टायटल मध्ये लिहायचे आहे. त्यानंतर पोएम मध्ये मग सांगितलेल्या पद्धतीनं टाईप ऑफ पोएम, फॉर्म ऑफ द पोएम तुम्हाला इथं लिहायचं आहे. टाईप ऑफ पोएम म्हणजे इन्स्पिरेशनल आहे किंवा पॅट्रिऑटिक पोएम आहे, देशभक्तीपर आहे का, किंवा अजून कुठली पोएम आहे का, ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्यानंतर फॉर्म ऑफ द पोएम म्हणजे मग सांगितलेल्या पद्धतीनं ओड आहे, इलिजी आहे, सॉनेट आहे, त्या त्या कवितेमध्ये ते दिलेलं असतं. आपण जी जी कविता अभ्यासणार त्यावेळेस तुम्हाला सांगेल की त्या कवितेचा फॉर्म कुठला आहे, ते आपल्याला त्या त्या कवितेमध्ये दिलेलं असणार आहे, किंवा नसेल तरी शिकवताना आपण ते पाहूयात. ते तुम्हाला इथे एका वाक्यात लिहायचं असते. त्यानंतर इन्फॉर्मेशन अबाउट पोएट इन शॉर्ट, पोएट या मुद्द्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर थीम मध्ये कवितेचा आशय तुम्हाला मांडायचा आहे किंवा कवितेचा विषय तुम्हाला लिहायचा इथं कसा, तर कवितेला एक पेक्षा जास्त थीम सुद्धा तिथं असू शकतात, वन ऑर मोर दॅन वन थीम्स. इथं एक किंवा एकापेक्षा जास्त थीम सुद्धा त्या कवितेमध्ये असू शकतात. त्यानंतर तुम्हाला स्टाईल, त्याच्यामध्ये लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणकोणत्या गोष्टीचा समावेश करायचा आहे, राईम स्कीम, फ्री वर्ड्स किंवा फिगर्स ऑफ स्पीच, या सगळ्या गोष्टींचा तिथं समावेश करायचा आहे. त्यानंतर स्पेशल फीचर आणि मोरल मेसेजेस. मोरल किंवा मेसेज मध्ये काय, व्हॉट वी शुड लर्न फ्रॉम द पोएम ऑर व्हॉट डज द पोएम टीच अस, या कवितेतून आपण काय शिकू शकतो किंवा कविता आपल्याला काय शिकवत आहे किंवा कुठला संदेश देत आहे, ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्यानंतर शेवटचं मग सांगितलेल्या पद्धतीनं एक्सप्लेन युअर ओपिनियन अबाउट द पोएम, डिड यू लाईक द पोएम ऑर नॉट विथ रिझन, तुम्हाला कविता आवडली किंवा नाही ते तुम्हाला तुमच्या रिझन सहित तिथं लिहायचं आहे की आवडली तर का आणि नाही आवडली तर का. तर अशा पद्धतीचे सगळे पॉइंट्स वापरून 4 मार्काचं ऍप्रिशिएशन आपल्याला प्रत्येक कवितेचं तयार करून ठेवायचं आहे. ऑलरेडी तुमच्याकडे लिहिलेलं असेल वहीमध्ये ऍप्रिशिएशन, तर असेल तर समोर ठेवा, नाही तर स्क्रीनवर आहे. पहिली जी पोएम आहे आपली सॉन्ग ऑफ द ओपन रोड. बघा इथं
काय लिहिलेलं आहे? ऍप्रिसिएशन सुरुवातीला अशा पद्धतीनं तुम्हाला टायटल टाकायचं आहे ब्रॅकेटमध्ये. ऍप्रिसिएशन लिहिलं तरी चालेल किंवा ऍप्रिसिएशन ऑफ द पोयम सॉन्ग ऑफ द ओपन रोड टायटल टाकून सुरुवात करायची आहे तुम्हाला. पहिला मुद्दा आपण इथं घेणार आहोत टायटल. टायटल मध्ये इथं काय लिहिलंय बघा, मगाशी लिहिलं तेच. द टायटल ऑफ द पोयम इज अ की टू द जनरल मीनिंग अँड समरी ऑफ द थॉट presented. The title song of the open road indicates freedom. महत्वाचं एका वाक्यामध्ये आपण लिहिलं इथं टायटल बद्दल काय की टायटल कशाशी संबंधित आहे किंवा टायटल मधून आपल्याला कशाचा बोध होतो? ओपन रोड मधून तर फ्रीडम स्वातंत्र्याचा बोध होतो. तर थोडक्यामध्ये आपल्याला इथं टायटल बद्दल एक वाक्य आपण लिहू शकतो. द टायटल सॉन्ग ऑफ द ओपन रोड इंडिकेट्स फ्रीडम. स्वातंत्र्याचा एक विचार त्या टायटल मधून आपल्याला मिळतो. त्यानंतर पोयम बद्दल माहिती लिहायची आपल्याला. पोयम बद्दल काय लिहिता येईल बघा. सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज अन इन्स्पिरेशनल पोयम. कशा प्रकारची पोयम आहे ही? इन्स्पिरेशनल पोयम आहे. रिटन इन द फॉर्म ऑफ नरेशन. कविता कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलेली आहे तर नरेशन फॉर्म मध्ये लिहिलेली आहे. नरेशन फॉर्म म्हणजे काय तर कुठल्याही रिदम राईम स्कीम त्याच्यामध्ये वापरलेली नाही. जे आपल्या मनामध्ये विचार येतील ते सरळ सरळ तिथं मांडत गेलेलं आहे कवी. तर त्याला नरेशन म्हणलेलं आहे की जे काय आलेले अनुभव आहेत ते सरळ सरळ कवी तिथं मांडत गेलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं राईम स्कीम किंवा कुठल्याही प्रकारचं कवितेचे जे काही बंधन असतात, मीटर असतात, ते सगळं न वापरता. त्याच्यासाठी आपण शब्द पण वापरला होता की फ्री वर्स सुद्धा तिथं आहे. नरेशन प्रकारची ही कविता आहे. फक्त कथा सांगितल्यासारखं ते सांगितलेलं आहे आपल्याला की असं असं झालेलं आहे माझ्यासोबत. तर ते इथं कवीनं सांगितलेलं आहे. रिटन इन द फॉर्म ऑफ नरेशन हे एक वैशिष्ट्य आहे पोयमचं त्या. त्यानंतर धिस पोयम इज अन ओड टू This poem is an ode to one's self, which is the part of leaves of grass. आणि इथं अजून एक प्रकार तुम्हाला सांगितलेला आहे. कवितेचा प्रकार कोणता आहे? ओड. आणि कोणासाठी लिहिलेला आहे तो? वन्स सेल्फ. स्वतःशी कवी इथं संवाद साधत आहे आणि स्वतःचेच अनुभव त्याच्यामध्ये कवीनं मांडलेले आहेत जे की इतर सर्वांना लागू होतात. तर ही जी कविता आहे ती कशातनं घेतलेली आहे ते एक वाक्य आपल्याला इथं सांगितलेलं आहे. द पार्ट ऑफ लिव्ज ऑफ ग्रास. महत्वाचा काव्यसंग्रह कोणता होता? वॉल्ट व्हिटमन यांचा लिव्ज ऑफ ग्रास. आणि त्यातनं ही कविता घेतलेली आहे. तर तीन गोष्टी आपण लिहिल्यात. ते तीन शब्द जरी लक्षात ठेवले तुम्ही तरी चालेल. पोएम मध्ये काय आहे? कोणती पोएम आहे? इन्स्पिरेशनल पोएम आहे. त्यानंतर फॉर्म कोणता आहे? नरेशन फॉर्म आहे. कुठल्या प्रकारची पोएम आहे तर ओड टू वन सेल्फ. आणि कुठल्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे तर लिव्ज ऑफ ग्रास. असे एक 4 शब्द जर लक्षात ठेवले तर आपल्याला हे लिहिता येईल पोएम बद्दल माहिती. त्यानंतर पुढचा पॉइंट येतो पोएट. पोएट कोण आहेत तर वॉल्ट व्हिटमन. पोएट बद्दल अजून थोडीशी माहिती इथं दिलेली आहे बघा. कोणते पोएट आहेत ते तर अमेरिकन पोएट आहेत. पोएट तर आहेतच, त्यासोबत ते काय आहेत? एसेइस्ट आणि जर्नलिस्ट सुद्धा आहेत. व्हिटमन इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. कवीची सगळ्यात मोठी ओळख काय आहे तर त्यांना काय म्हणून ओळखलं जातं? द फादर ऑफ फ्री वर्स. हे एक तिथं लक्षात ठेवायचं तुम्हाला कवीचा परिचय देत असताना. वॉल्ट व्हिटमन वॉज द फादर ऑफ फ्री वर्स. जग त्यांना फादर ऑफ फ्री वर्स मुक्त छंदाचे जनक म्हणून ओळखलं जातं जगामध्ये त्यांना. त्यानंतर हिज पोयम ओ कॅप्टन माय कॅप्टन अँड हिज कलेक्शन ऑफ पोएट्री लिव्ज ऑफ ग्रास आर हिज रिमार्केबल लिटररी वर्क्स. आणि त्यांचे जे साहित्य आहे त्यातल्या 2 गोष्टी ज्या आहेत किंवा ज्या 2 पोयम आहेत त्या ओ कॅप्टन
माय कॅप्टन आणि लिव्ज ऑफ ग्रास हे जगप्रसिद्ध असं साहित्य त्यांचं आहे. कलेक्शन ऑफ पोएट्री काव्यसंग्रह असा त्यांचा आहे कोणता, लिव्ज ऑफ ग्रास. आणि त्यातली सगळ्यात फेमस झालेली पण कविता आहे अब्राहम लिंकन यांच्या डेथवरती लिहिलेली, ओ कॅप्टन माय कॅप्टन. तर इथं वॉल्ट व्हिटमन बद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. काय काय, अमेरिकन पोएट आहेत, फादर ऑफ फ्री वर्स आहेत. त्यानंतर त्यांचं महत्वाचं जे वर्क आहे, लिटररी वर्क, साहित्यातलं कवीचं जे काही फेमस झालेलं आहे ते म्हणजे ओ कॅप्टन माय कॅप्टन आणि लिव्ज ऑफ ग्रास. त्यानंतर पुढं थीम दिलेली आहे बघा. थीम मध्ये काय, मेनली द पोयम डील्स विथ फ्रीडम. थीम कोणती आहे सगळ्यात फर्स्ट, तर फ्रीडमची, स्वातंत्र्यावर आधारित कविता आहे की व्यक्तीला स्वातंत्र्य आहे, त्याचं जीवन जगत असताना त्याचं जे काही जीवन जगत आहे ते स्वतंत्रपणे तो जगू शकतो. त्याचा रस्ता जो आहे, त्याचा जो मार्ग आहे जीवन जगण्याचा, तो स्वतः निवडू शकतो. त्या मार्गाने जाऊन तो यशस्वी होऊ शकतो. एक स्वातंत्र्य व्यक्तीला आपल्याला दिलेलं आहे, ते एक सांगितले. त्यानंतर दुसरी थीम दिली ऑप्टिमिझमची. ऑप्टिमिझम म्हणजे काय, नेहमी माणसानं आशावादी राहिलं पाहिजे, आशावादी राहिलं पाहिजे. त्यानंतर प्रयत्न करत राहिलं पाहिजे. हे इथं एक दुसरी थीम सांगितलेली आहे. त्यानंतर तिसरी एक थीम, द जॉय ऑफ फ्री लाईफ. स्वतंत्र जीवनाचा तिथं आनंद सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार न ठेवता आपण मुक्तपणे जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, अशी एक तिसरी थीम. म्हणजे अशा 2 ते 3 थीम, 2 ते 3 थीम इथं दिलेले आहेत. फ्रीडम, ऑप्टिमिझम अँड द जॉय ऑफ फ्री लाईफ. The poem is highly inspirational and it encourages the readers to be true to themselves and live and enjoy the freedom of life. सगळ्यात महत्वाचं काय, ही कविता आपल्याला प्रेरणा देते. आणि काय सांगते आपल्याला कवितेतून, अजून एक थीम दुसरी कोणती आहे, तर टू बी ट्रू टू देमसेल्व्स, म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहण्यास आपल्याला ही कविता सांगते. किंवा ही एक थीम त्याच्यामधून आहे की व्यक्तीने स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे, इतरांना दिखावा करण्यासाठी काही गोष्टी आपण, नाटकी स्वभाव आपला असू नये. तर आपण जे काय आहोत ते रिअल असणं गरजेचं आहे. आतनं एक आणि बाहेरनं एक असं न राहता जे काही आपण आहोत ते रिअल राहणं गरजेचं आहे. किंवा इतरांसाठी काही गोष्टी न करता स्वतःसाठी आपण सगळ्या गोष्टी करणं, किंवा स्वतःशी प्रामाणिक राहणं, इतरांना दाखवण्यापुरतं त्या गोष्टी न करणं. तर इथं सांगितलेलं आहे की स्वतःशी प्रामाणिक तुम्ही राहा, इतरांना दाखवण्यापुरतं तुम्ही कोणत्याही गोष्टी करू नका. तर ते एक थीम इथं आहे. आणि मगाशी सांगितलेल्या पद्धतीनंच अशा जगत असताना स्वतःशी प्रामाणिक राहून जे काही फ्रीडम ऑफ लाईफ आहे ते उपभोगणं गरजेचं आहे, एन्जॉय केलं पाहिजे, अशी थीम या कवितेची आहे. ते हे 3 ओळीमध्ये आपण लिहिले. महत्वाची फ्रीडम, ऑप्टिमिझम, द जॉय ऑफ फ्री लाईफ, आणि अजून एक लिहू शकता टू बी ट्रू टू देमसेल्व्स. असे एक 3-4 शब्द लक्षात ठेवले तर तुम्ही या कवितेची थीम तिथं सहज 2-3 ओळीमध्ये मांडू शकता. त्यानंतर स्टाईल, पोएटिक डिव्हाइसेस किंवा लँग्वेज आपण त्याला म्हणूया. इथं लँग्वेज बद्दल लिहित असताना बघा, द पोएम इज रिटन इन अ सिम्पल अँड इफेक्टिव्ह लँग्वेज. पोएम मध्ये जी वापरलेली लँग्वेज आहे ती अतिशय सिंपल आणि इफेक्टिव्ह आहे, साधी आहे परंतु प्रभावी आहे. त्यानंतर ॲज इट इज रिटन इन अ फ्री वर्स देर इज नो राईम स्कीम. अजून दुसरं वैशिष्ट्य काय लँग्वेजचं, तर कविता फ्री वर्स मध्ये लिहिलेली आहे, मुक्त छंदाचं एक उदाहरण असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची राईम स्कीम वापरलेली नाही. त्यानंतर लेंथ ऑफ लाईन्स अँड स्टॅन्झा पॅटर्न आर नॉट इक्वल. कुठल्याही स्टॅन्झामध्ये किती ओळी असाव्यात हे ठरलेलं असतं, परंतु इथं तशा पद्धतीचं कुठलंही बंधन नाही. प्रत्येक स्टॅन्झामध्ये
लाईनचं कुठलंही बंधन नाही, एका स्टँजामध्ये लाईन कमी असतील तर एखाद्यामध्ये जास्त आहेत, किंवा स्टँजा पॅटर्न सुद्धा तिथं कुठलाही वापरलेला नाही, कारण ते फ्री वर्स आहे म्हणून. त्यानंतर फेजेस लाईक लाईट हार्टेड, कोरिलियस, क्रिटिसिझम आर इंटरेस्टिंग. जे काही दोन फ्रेजेस वापरलेले आहेत वाक्प्रचार, लाईट हार्टेड आणि क्युरलस क्रिटिसिझम, हे कसे आहेत, इंटरेस्टिंग आहेत. फोकस केल्यानंतर त्याच्यावरती लक्षात येतं. त्यानंतर इमेजरीज आर कॉन्स्टिलेशन्स. कोणत्या प्रकारच्या इमेजरीज वापरलेल्या आहेत, तर कॉन्स्टिलेशन्स आणि ब्राऊन कलर आर नोटवर्दी. ह्या दोन गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात. कॉन्स्टिलेशन म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला, प्रभावी लोक आसपास नको आहेत असं तिथं कवी म्हणत होता, किंवा नक्षत्र आपण त्याला म्हणूया. तर अशी स्टार लोक माझ्या आसपास नको आहेत. नशिबावर विश्वास न ठेवता तो स्वतःवरती विश्वास ठेवून जगतो आहे. त्यानंतर सभोवतालचं जे जग आहे ते कसं त्याला दिसतंय, तर सुंदर दिसतंय, अतिशय कलरफुल दिसतंय. तर ह्या दोन इमेजरीज आपलं लक्ष तिथं वेधून घेतात. आणि सगळ्यात शेवटी फिगर्स ऑफ स्पीच कुठल्या प्रकारची वापरलेली आहेत, मेटाफर, अलिटरेशन, रिपिटिशन आणि पॅराडॉक्स. हे 4 महत्वाचे पोएटिक डिव्हाइसेस या कवितेतून वापरलेले आहेत. त्यानंतर स्पेशल फीचर्स कुठले आहेत, स्पेशल फीचर्स ऑफ द पोएम इज इट्स फर्स्ट पर्सन नरेशन. महत्वाचं काय, कविता फर्स्ट पर्सन नरेशन मध्ये वापरलेली आहे. फर्स्ट पर्सन नरेशन वापरणं म्हणजे काय, कवी स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. स्वतःसाठी तिथं आय या प्रोनाउनचा वापर तिथं केलेला आहे. परंतु आय हा जो आहे, आय कोणासाठी रिप्रेझेंट करतो, नंतर आय रिप्रेझेंट्स एव्हरी इंडिव्हिज्युअल. कवीनं लिहिताना तो स्वतःसाठी वापरलेला आहे, परंतु जेव्हा कविता आपण पुढे पुढे वाचत जातो तेव्हा तो आय जो आहे तर तो प्रत्येक व्यक्तीला लागू होतो. तिथं प्रत्येक व्यक्तीनं ते स्वतःसाठी वापरणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीनं तसा दृष्टिकोन जसा कवीनं ठेवलेला आहे तसा ठेवणं गरजेचं आहे. असं एक स्पेशल फीचर त्यातनं आपल्याला दिसून येतं. ते फक्त कवीपुरतं मर्यादित राहत नाही तो विचार, तर तो विचार कोणासाठी, सगळ्यांसाठी लागू होतो. त्यामुळे ते एक स्पेशल फीचर इथं आहे की जरी त्या कवितेमध्ये फर्स्ट पर्सन वापरलेला असेल, म्हणजे आय या प्रोनाउनचा वापर केलेला असेल कवीनं स्वतःसाठी, परंतु कविता जेव्हा वाचतो रीडर तेव्हा तिथं कवी समजून नाही तर तो तिथं स्वतःला समजू लागतो. त्या ठिकाणी स्वतःला तो समजू लागतो आणि सगळे विचार तो कवीसारखे आपल्या मनामध्ये आणायची इच्छा बाळगतो. तर द पोएट हॅज युज्ड द स्पेशल डिव्हाइस ऑफ पॅरेंथेसिस बाय पुटिंग द लास्ट स्टॅन्झा इन ब्रॅकेट टू सेपरेट हिमसेल्फ फ्रॉम द वर्ल्डली नीड्स. अजून एक स्पेशल फीचर इथं सांगितलेलं आहे पॅरेंथेसिसचं. पॅरेंथेसिस काय सांगितलंय की कशासाठी त्याला पॅरेंथेसिस म्हणलेलं आहे, तर वरचे जे काही स्टांजा आहेत त्या सोडून शेवटचा जो स्टांजा आहे त्यांनी काय केलेला आहे, ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे. आणि ब्रॅकेटमध्ये का लिहिलेला आहे, तर टू सेपरेट हिमसेल्फ फ्रॉम द वर्ल्डली नीड्स. तो इथं काय करतोय, स्वतःला इतरांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु वेगळं करत असतानाच त्याला फक्त एक गोष्ट त्याच्यासोबत ठेवायची आहे. म्हणजे पहिले जे 3 अगोदरचे जे स्टँजा होते, शेवटचा स्टँजा आणि अगोदरच्या स्टँजामध्ये मांडलेली जी भूमिका आहे कवीची ती थोडीशी वेगळी आहे. सुरुवातीला त्याला जगापासून लांब राहायचंय, किंवा जे काही वादविवाद आहेत, तंटे आहेत, किंवा जे काही प्रभावी लोक आहेत या सगळ्यांपासून दूर राहायचं आहे. परंतु शेवटी तो काय म्हणतोय, एक गोष्ट मात्र त्याला स्वतःच्या जवळ ठेवायची आहे. ती कोणती आहे, मिनिंगफुल रिलेशनशिप बिटवीन हिम अँड हिज डिलिशियस बर्डन. फक्त एक गोष्ट मात्र तो त्याच्यासोबत ठेवणार आहे. जे काही लोक आहेत ज्यांनी त्याला मदत केलेली आहे त्या लोकांचं मात्र तो मनामध्ये कायम आठवण ठेवणार आहे. त्याला बर्डन म्हटलेलं आहे, परंतु ते बर्डन कसं म्हणतोय तो, तर ते डिलिशियस बर्डन आहे माझ्यासाठी, कारण त्या लोकांनी वेळोवेळी मदत केलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, मला सक्सेसफुल होण्यासाठी मार्ग दाखवले आहे. त्यामुळे ही लोक माझ्यासाठी महत्वाचे आहेत. म्हणजे वरचे विचार थोडेसे वेगळे आणि इथं थोडासा वेगळा आहे. तर म्हणून तिथं पॅरेंथेसिस हे एक तिथं नवीन फीचर आपल्याला बघायला मिळतं. तर इथं लिहित असताना फक्त काय लिहिणार, फर्स्ट पर्सन नरेशन एक स्पेशल फीचर आहे आणि त्यानंतर दुसरं पॅरेंथेसिसचा एक वापर केलेला आहे. दोन गोष्टी जरी तुम्ही लिहिल्यात तरी चालतं.
2 वाक्यामध्ये जरी लिहिलं तरी यूज ऑफ फर्स्ट पर्सन नरेशन आणि यूज ऑफ पॅरेंथेसिस 2च वाक्य जरी लिहिले तरी चालतील. त्यानंतर मोराल, कवितेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? द पोएम टीचेस अस टू बी हॅपी अँड ऑप्टिमिस्टिक. पोएम आपल्याला काय शिकवत आहे? आपण नेहमी कसं असलं पाहिजे? हॅपी असलं पाहिजे. त्यानंतर ऑप्टिमिस्टिक असणं गरजेचं आहे, आशावादी असणं गरजेचं आहे. जीवन जगताना आनंदी राहणं आणि आशावादी राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. वी हॅव एव्हरीथिंग इन्क्लुडिंग फ्रीडम अँड एम्पल ऑफ अपॉर्च्युनिटीज. आपल्याला कशाची तक्रार करत बसायची गरज नाही, तर आपल्याकडे काय आहे? सगळ्यात महत्वाचं फ्रीडम आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्या समोर भरपूर, एम्पल म्हणजे काय? भरपूर संधी आहेत, ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कोणत्याही गोष्टीला आपल्याला कोणी अडवू शकत नाही. कुठल्याही प्रकारचं बंधन तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी नाही. तुम्ही तुमचे मार्ग निवडू शकता. तर ते एक मोरल आपल्याला इथून मिळतं किंवा या कवितेतून शिकायला मिळतं. पॉझिटिव्ह राहणे आणि आलेल्या संधीचा वापर करून पुढे जाणे. त्यानंतर शेवटचं जे आहे तर ते कवितेचं एक ओपिनियन इथं दिलेलं आहे बघा कवितेबद्दल. माय ओपिनियन अबाउट द पोएम इज दॅट पोएम इज नाईस बिकॉज इट एनकरेजेस अस टू एन्जॉय द लाईफ इन हेल्दी अँड फ्री वर्ल्ड. कविता कशी आहे म्हणून सांगितलेलं इथं? नाईस आहे, आवडलेली आहे. का? तर इट एनकरेजेस, आपल्याला एनकरेज करते पोएम. कशासाठी? टू एन्जॉय द लाईफ इन हेल्दी अँड फ्री वर्ल्ड. निरोगी जग म्हणजे कालच सांगितले तुम्हाला. निरोगी म्हणजे काय? कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये चिंता किंवा तक्रारी न ठेवता मुक्त मनाने राहणं, मुक्त जगण्याचा आनंद घेणं, अशी लाईफ जगण्यास आपल्याला ही कविता शिकवते. त्यानंतर इट मोटिवेट्स मी टू फील द हार्ट विथ इमेन्स प्लेजर ऑफ लाईफ जर्नी. ही कविता मला प्रेरित करते. कशासाठी? इमेन्स प्लेजर ऑफ लाईफ जर्नी, या जीवनाच्या प्रवासाचा जो आनंद आहे तो घेण्यासाठी ही कविता मला काय करते? प्रेरित करते. त्यामुळं आय लाईक द पोएम असं आपण शेवटी म्हणू शकतो. तर ही अशा पद्धतीचं ऍप्रिशिएशन आपल्याला पहिल्या पोएमचं लिहून दिलेलं आहे. जर कोणी लिहिलेलं नसेल तर वहीमध्ये परत एकदा लिहून काढा, कारण जर विचारलं परीक्षेमध्ये तर ते 4 मार्कासाठी तुम्हाला येणार आहे. दुसरं महत्वाचं, तुम्हाला आता मी एक पॅटर्न